मध्ये पुन्हा स्वागत आहे। जर तुम्ही कधी असा पॉवर ॲप्स सोल्युशन तयार केला असेल जो कस्टम ASP.NET कोर API ला कॉल करतो, तर तुम्हाला आधीच माहीत असेल की अनहँडल्ड 500 एरर वर कॅनव्हास ॲप अडखळल्यावर काय त्रास होतो। आज आपण ॲडव्हान्स्ड एरर हँडलिंग स्ट्रॅटेजीज वर सखोल चर्चा करणार आहोत, ज्या गोंधळलेल्या सर्व्हर एक्सेप्शन्सला स्ट्रक्चर्ड प्रेडिक्टेबल मध्ये बदलतात, जे पॉवर ॲप्स प्रत्यक्षात समजू शकते। आपण कस्टम मिडलवेअर ग्लोबल एक्सेप्शन फिल्टर्स एक योग्य एरर कॉन्ट्रॅक्ट तयार करू आणि ते वापरणारा पॉवर ॲप्स कोड देखील दाखवू। हे फक्त कंट्रोलर ॲक्शन भोवती ट्राय कॅच लावण्याबद्दल नाही। हे दोन अत्यंत वेगळ्या रनटाइम्स मधील एक कॉन्ट्रॅक्ट डिझाइन करण्याबद्दल आहे, जेणेकरून फेलियर्स हे ग्रेसफुल आणि युजर फ्रेंडली एक्सपिरियन्सेस बनतील। चला समस्या नीट समजून घेऊया। बहुतेक ट्युटोरियल्स 400 किंवा 500 स्टेटस कोड परत करण्यावरच थांबतात, पण चांगला युजर एक्सपिरियन्स तयार करण्यासाठी पॉवर ॲप्सला फक्त एका नंबरपेक्षा जास्त काहीतरी हवं असतं। कस्टम कनेक्टरला कॉल करणाऱ्या कॅनव्हास ॲपला रॉ HTTP रिस्पॉन्स दिसतो, आणि जर तो रिस्पॉन्स विसंगत असेल, तपशील नसेल किंवा फक्त अनहँडल्ड एक्सेप्शन डंप असेल, तर तुमच्या मेकरला फक्त स्टेटस कोड्सवर आधारित नाजूक इफ स्टेटमेंट्स लिहावी लागतात। आपल्याला दरवेळी एक स्टँडर्डाइज्ड शेप हवा आहे, मग तो व्हॅलिडेशन फेल्युअर असो, डेटाबेस टाइमआउट असो किंवा एखादा अनपेक्षित बग असो। तसेच लॉगिन आणि सपोर्टसाठी पुरेसा तपशील हवा, पण इतका नाही की क्लायंटला स्टॅक ट्रेसेस किंवा कनेक्शन स्ट्रिंग्ज उघड होतील। आपण ज्याकडे जात आहोत ती मोठी आर्किटेक्चर पिक्चर इथे आहे। कॅनव्हास ॲपमधून एक रिक्वेस्ट कस्टम कनेक्टरद्वारे बाहेर पडते, आपल्या ASP.NET कोर API ला जाऊन आदळते, आणि एक्सेप्शन्स अनियंत्रितपणे वर येण्याऐवजी त्या क्लायंटपर्यंत पोहोचण्याआधी एका सेंट्रलाइज्ड हँडलिंग लेयरमधून जातात। ती लेयर प्रत्येक एक्सेप्शन टाईपला एकाच शेपमध्ये नॉर्मलाइज करते। कस्टम कनेक्टर ते थेट पॉवर ॲप्स कडे पास करतो, जिथे आपले फॉर्म्युलास ते प्रेडिक्टेबली पार्स करतात। मुख्य कल्पना अशी आहे की पॉवर ॲप्सला कधीही अंदाज लावावा लागत नाही। मग तो व्हॅलिडेशन एरर असो किंवा डेटाबेस टाइमआउट, रिस्पॉन्सचा शेप एकसारखाच असतो, फक्त कंटेंट बदलतो। हीच कॉन्सिस्टन्सी मोठ्या स्केलवर एरर हँडलिंग मेंटेनेबल बनवते। ASP.NET कोर बाजूकडे झूम करून एक्सेप्शन हँडलिंग प्रत्यक्षात मिडलवेअर पाइपलाइनमध्ये कुठे असते ते पाहूया। रिक्वेस्ट्स राउटिंग, ऑथेंटिकेशन आणि शेवटी तुमच्या कंट्रोलर ॲक्शनमधून डावीकडून उजवीकडे वाहतात। जर डाउनस्ट्रीम कुठेही एक्सेप्शन आले, तर ते रिस्पॉन्स रायटरला पोहोचण्याआधी पकडले जायला हवे। आपण आपले कस्टम एक्सेप्शन हँडलिंग मिडलवेअर शक्य तितक्या लवकर, राउटिंग नंतर लगेच ठेवतो, जेणेकरून ते बाकी सर्व काही ट्राय कॅच बाउंडरीमध्ये रॅप करेल। हे फिल्टर्सपेक्षा वेगळे आहे, जे ॲक्शन इन्व्होकेशन पाइपलाइनच्या आत काम करतात। हा फरक समजणे महत्त्वाचे आहे, कारण मिडलवेअर सर्व काही पकडते, च्या बाहेरील एक्सेप्शन्स सुद्धा, तर फिल्टर्स आपल्याला ॲक्शन कॉन्टेक्स्ट आणि मॉडेल स्टेटला अधिक समृद्ध ॲक्सेस देतात। चला आता मिडलवेअर स्वतः लिहूया। आपण नेक्स्ट डेलिगेटच्या कॉलला ट्राय कॅचमध्ये रॅप करतो, आणि फेलियर झाल्यास आपण एक्सेप्शन टाईप तपासून प्रॉब्लेम डिटेल्स रिस्पॉन्स तयार करणाऱ्या हँडलरकडे डेलिगेट करतो। लक्षात घ्या, आपण फक्त सिस्टम DOT एक्सेप्शन पकडून सगळ्यासाठी 500 परत करत नाही आहोत। आपण एक्सेप्शन टाईप वर पॅटर्न मॅचिंग करत आहोत, जेणेकरून व्हॅलिडेशन एक्सेप्शन 400 होते आणि टाइमआउट एक्सेप्शन सारखा ट्रान्सिएंट फॉल्ट 503 होतो। हा एक चोखपॉइंट खात्री देतो की आपल्या API मध्ये कुठेही एक्सेप्शन उद्भवले तरी क्लायंटला नेहमी योग्य स्टेटस कोडसह तेच प्रेडिक्टेबल शेप मिळेल। मिडलवेअर सर्व काही पकडण्यासाठी उत्तम आहे, पण कधीकधी आपल्याला पाइपलाइन सोबत जास्त घट्ट इंटिग्रेशन हवे असते, विशेषतः जर आपल्याला मॉडेल स्टेट किंवा ॲक्शन आर्ग्युमेंट्सची गरज असेल।
तिथे ग्लोबल एक्सेप्शन फिल्टर उपयोगी पडतो. आपण ऑन एक्सेप्शन इम्प्लिमेंट करतो, फेकलेले एक्सेप्शन तपासतो आणि कॉन्टेक्स्ट डीओटी रिझल्टला आपल्या प्रॉब्लेम डिटेल्स पेलोडसह ऑब्जेक्ट रिझल्ट म्हणून सेट करतो. एक्सेप्शन हँडल्डला ट्रू सेट केल्याने ला कळते की आपण एरर पूर्णपणे प्रोसेस केला आहे, त्यामुळे तो पाईपलाईनमध्ये पुढे जाणार नाही. आपण हा फिल्टर प्रोग्राम DOTCS मध्ये ग्लोबली रेजिस्टर करतो, जेणेकरून API मधील प्रत्येक कंट्रोलरला आपोआप फायदा होईल आणि आपल्या कोडेबेसमध्ये ठिकठिकाणी पर ॲक्शन ट्राय कॅच ब्लॉक्स ठेवण्याची गरज पडणार नाही. आपण हे सगळं आपल्या स्वतःच्या शेप ऐवजी प्रॉब्लेम डिटेल्स वर का आधारित करत आहोत? कारण प्रॉब्लेम डिटेल्स एक स्टँडर्ड आहे, ASP.NET कोरमध्ये आधीच बिल्ट इन आहे आणि ते टाईप, टायटल, स्टेटस आणि डिटेल यांसारख्या प्रेडिक्टेबल फील्ड्सचा संच देते. आपण ट्रेस आयडी आणि एरर्स सारख्या कस्टम प्रॉपर्टीजसह ते एक्सटेंड करतो, जेणेकरून व्हॅलिडेशनचे तपशील वाहून नेता येतील. याचा अर्थ असा की आपला एरर कॉन्ट्रॅक्ट हा फक्त आपल्या टीमला समजणारी एक स्वतंत्र निर्मिती नाही, तर तो एक इंडस्ट्री कन्व्हेन्शन फॉलो करतो जो टूलिंग, लॉगिन प्लॅटफॉर्म्स आणि इतर क्लायंट SDKs सुद्धा आधीच एक्सपेक्ट करतात. पॉवरअप्स मेकर्ससाठी या कॉन्सिस्टन्सीमुळे ते एक जेनेरिक पार्जिन फॉर्म्युल लिहू शकतात आणि ॲपमधील प्रत्येक API कॉलसाठी तो पुन्हा वापरू शकतात. व्हॅलिडेशन फेलियर्सला विशेष ट्रीटमेंट मिळायला हवी कारण पॉवरअप्सला बॅचदा एक विशिष्ट फील्ड हायलाइट करायची असते, फक्त जेनेरिक मेसेज दाखवायचा नसतो. आपण फ्लुएंट व्हॅलिडेशनच्या व्हॅलिडेशन एक्सेप्शनचा वापर करतो आणि त्याला व्हॅलिडेशन प्रॉब्लेम डिटेल्स ऑब्जेक्टमध्ये कन्व्हर्ट करतो, एरर्सला प्रॉपर्टी नेमनुसार एका डिक्शनरीमध्ये गटबद्ध करतो. यामुळे आपल्याला असा पेलोड मिळतो जिथे प्रत्येक फील्ड नेम एका एरर मेसेजेसच्या अरेशी मॅप होते. कॅनव्हास ॲप बाजूने, याचा अर्थ असा की आपण थेट एरर्स DOT ईमेल किंवा एरर्स DOT फोन नंबर तपासू शकतो आणि त्याच एक्झॅक्ट फॉर्म कंट्रोलवर बॉर्डर कलर किंवा एरर टेक्स्ट सेट करू शकतो. हाच फरक आहे एका जेनेरिक रेड बॅनर आणि तुमच्या ॲपमधील ख्या अर्थाने प्रोफेशनल इनलाइन फील्ड व्हॅलिडेशनमध्ये. चला आता तो ॲक्च्युअल JSON कॉन्ट्रॅक्ट पाहूया जो आपल्या API मधून बाहेर पडतो आणि कस्टम कनेक्टर रिस्पॉन्समध्ये उतरतो. लक्षात घ्या की फेलियर टाईप काहीही असो, शेप सुसंगत राहतो. आपल्याला नेहमी टाईप, टायटल, स्टेटस आणि सपोर्ट कोरिलेशनसाठी एक ट्रेस आयडी मिळतो. जेव्हा विशेषतः व्हॅलिडेशन फेलियर असते, तेव्हा आपल्याला फील्ड नेमनुसार की केलेला एरर्स ऑब्जेक्ट देखील मिळतो. हाच एक्झॅक्ट पेलोड आहे जो पॉवरअप्स पार्स करणार आहे. जर तुमची टीम प्रत्येक मायक्रो सर्व्हिसमध्ये या शेपचे स्टँडर्डायझेशन करते, तर तुमच्या कॅनव्हास ॲप डेव्हलपर्सना फक्त एक स्पार्जिन पॅटर्न शिकावा लागतो, ज्यामुळे तुमच्या ॲप्समधील प्रत्येक API कॉलसाठी लागणारा डिफेन्सिव्ह पॉवर X कोड खूप कमी होतो. व्हॅलिडेशन ही फक्त अर्धी गोष्ट आहे. ट्रान्सिएंट फॉल्ट्स, जसे की क्षणिक डाटाबेस टाइमआउट किंवा डाउनस्ट्रीम सर्व्हिसमध्ये अडचण, यासाठी लगेच युजरला फेलियर दाखवण्याऐवजी रिट्राईज हवे असतात. आपण पॉली म्हणजे रिजिलियन्स लायब्ररी वापरून आपल्या आउटबाउंड HTTP क्लायंट कॉल्सला एक्सपोनेन्शियल बॅकऑफ असलेल्या रिट्राय पॉलिसीसह रॅप करतो. जर सर्व रिट्राईज संपले, तर ते एक्सेप्शन अजूनही आपल्या मिडलवेअरमध्ये वाहते आणि 503 ट्रान्सिएंट फॉल्ट प्रॉब्लेम डिटेल्स रिस्पॉन्समध्ये मॅप होते. यामुळे कॅनव्हास ॲपला स्पष्टपणे कळते की हे तात्पुरते आहे आणि रिट्रायबल आहे, जे परमनेंट व्हॅलिडेशन फेलियरपेक्षा खूप वेगळे मेसेजिंग आहे आणि यामुळे पॉवरएप्समध्ये वेगळा नोटिफिकेशन पॅटर्न ट्रिगर व्हायला हवा. एक तपशील जो हौशी एरर हँडलिंगला प्रोफेशनल ग्रेड डिप्लॉयमेंट्सपासून वेगळे करतो तो म्हणजे कोरिलेशन. आपण तयार करत असलेल्या प्रत्येक प्रॉब्लेम डिटेल्स रिस्पॉन्समध्ये HTTP कॉन्टेक्स्ट DOT ट्रेस आयडेंटिफायर मधून घेतलेला एक ट्रेस आयडी समाविष्ट असतो. आपण तोच आयडेंटिफायर सर्व्हर साइडवर स्ट्रक्चर्ड लॉगिन वापरून लॉग करतो,
त्यामुळे जेव्हा एखादा युजर कॅनव्हास ॲपमध्ये एखादी समस्या रिपोर्ट करतो तेव्हा सपोर्ट त्या एक्झॅक्ट ट्रेस आयडीने लॉग शोधू शकतो आणि लगेच संबंधित सर्व्हर साइड एक्सेप्शन, स्टॅक ट्रेस आणि रिक्वेस्ट पेलोड शोधू शकतो. हे नसेल तर तुम्हाला युजर्सला ते कधी झालं हे विचारावं लागतं आणि अंदाज लावावा लागतो. हे असल्यास ट्रायज तासांऐवजी सेकंदांत होते आणि हे इम्प्लिमेंट करायला जवळजवळ काहीच खर्च येत नाही कारण एस्पीनेट कोर हे आयडेंटिफायर्स आधीच फुकट तयार करते. आता पॉवर ॲप्स बाजूकडे वळूया आणि पॉवर एफ्स हा कॉन्ट्रॅक्ट प्रत्यक्षात कसा वापरतो ते पाहूया. आपल्या कस्टम कनेक्टरला कॉल केल्यानंतर आपण रिस्पॉन्स बॉडी JSON म्हणून पार्स करतो आणि आधी स्टेटस फील्ड तपासतो. जर ते 400 असेल तर आपल्याला कळते की हे व्हॅलिडेशन फेल्युअर आहे, त्यामुळे आपण एरर्स ऑब्जेक्टमध्ये खोलवर जाऊन स्पेसिफिक फील्ड मेसेज काढतो, या उदाहरणात ईमेलसाठी, आणि तो वापरून एक लेबल किंवा नोटिफिकेशन सेट करतो. जर ते काही वेगळे असेल, विशेषतः 503, तर आपण त्याऐवजी अधिक मैत्रीपूर्ण रिट्राय मेसेज दाखवतो. हा रियुसेबल पॅटर्न तुमच्या ॲपमधील प्रत्येक एपीआय कॉलला रॅप करू शकतो, ज्यामुळे मेकर्सना फेलियर्स हँडल करण्यासाठी एक कॉन्सिस्टंट, लो कोड मार्ग मिळतो. एंड युजरच्या दृष्टिकोनातून हे असे दिसते. एखाद्या गूढ कनेक्टर फेलियर स्क्रीन किंवा JSON ब्लॉब ऐवजी मेकरने आपल्या एपीआयने परत दिलेल्या एक्झॅक्ट मेसेजचा वापर करून ईमेल फील्डच्या अगदी खाली एक स्वच्छ इनलाइन एरर तयार केला आहे. युजरला लगेच कळते की काय दुरुस्त करायचे आहे, कोणतीही स्टॅक ट्रेस, स्टेटस कोड किंवा ट्रेस आयडी पाहता. तो टेक्निकल तपशील अजूनही अस्तित्वात आहे, तो फक्त सपोर्टसाठी तुमच्या लॉग्समध्ये लपलेला आहे, युजरच्या तोंडावर फेकलेला नाही. आज आपण तयार केलेल्या आर्किटेक्चरचा हाच संपूर्ण उद्देश आहे. बॅकएंडवरील प्रेसाईज, स्ट्रक्चर्ड एरर्स फ्रंट एंडवर शांत, ॲक्शनेबल मार्गदर्शनात रूपांतरित होतात. आज आपण ज्या स्ट्रॅटेजीमधून गेलो ती थोडक्यात पाहूया. आपण एक्सेप्शन हँडलिंग मिडलवेअरमध्ये सेंट्रलाइज केले जेणेकरून काहीही राहणार नाही. आपण स्पेसिफिक कॉन्टेक्स्टसाठी ग्लोबल एक्सेप्शन फिल्टर एक थर म्हणून जोडला. आपण प्रत्येक रिस्पॉन्सला प्रॉब्लेम डिटेल्सवर स्टँडर्डाइज केले, ट्रेस आयडी आणि फील्ड लेवल एरर्ससह एक्सटेंड करून. आपण व्हॅलिडेशन फेलियर्स आणि ट्रान्सिएंट फॉल्ट्सला मूलतः वेगळ्या कॅटेगोरीज म्हणून वागवले, ज्यांना वेगवेगळे युजर मेसेजिंग हवे. आणि आपण जलद सपोर्ट ट्रायॅजसाठी कोरिलेशन आयडीजसह आणि तुमच्या टीममधील कोणताही मेकर पुन्हा वापरू शकेल असे स्वच्छ पॉवर एफ्स मार्जिन पॅटर्न्ससह लूप पूर्ण केला. जर तुम्ही गंभीर पॉवर प्लॅटफॉर्म इंटिग्रेशन्स तयार करत असाल तर हा पॅटर्न तुम्ही शिप करत असलेल्या प्रत्येक एपीआयमध्ये असायला हवा. अधिक ॲडव्हान्स पॉवर प्लॅटफॉर्म आणि डीओटी नेट इंटिग्रेशन कंटेंटसाठी कमॉन्सला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न टाका.